आपण आजची चर्चा सुरू करूया एका दृश्यानं. कल्पना करा, 5 डिसेंबरची सकाळ आहे. दिल्लीचा तो हाडात शिरणारा गारठा. हां. आणि अशा वातावरणात एका खोलीत दिव्याच्या प्रकाशात एक व्यक्ती कागदांच्या ढिगाऱ्यात बसून काहीतरी लिहितेय. अगदी एकाग्रतेने. हो, अगदी. आणि ही व्यक्ती म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांच्या आयुष्याच्या अगदी शेवटच्या दिवशी. आणि आज आपण त्याच दिवसावर बोलणार आहोत. बरोबर. पण हा केवळ एका प्रवासाचा शेवट म्हणून नाही, तर त्यांच्या आयुष्यभराच्या कार्याचा तो कळस कसा होता हे समजून घेण्यासाठी. हो. त्या शेवटच्या क्षणांमध्ये असं कोणतं काम होतं की ज्यासाठी त्यांनी स्वतःच्या शरीराचीही पर्वा केली नाही? आणि हीच गोष्ट या चर्चेला खूप महत्वाची बनवते. कारण आपण अनेकदा महापुरुषांच्या संपूर्ण आयुष्याबद्दल बोलतो, पण त्यांच्या शेवटच्या दिवसात म्हणजे त्यांच्या संपूर्ण जीवनकार्याचं सार दिसतं. आजच्या आपल्या चर्चेचा आधार आहे द अनयिल्डिंग मिशन, आंबेडकर्स फायनल डेडिकेशन. यातील काही अंश जे आपल्याला सांगतात की तो दिवस फक्त 24 तास नव्हते, तर ते एका युगाचं प्रतिबिंब होतं. चला तर मग सविस्तर चर्चा करूया. नक्कीच. बाबासाहेबांच्या कामाच्या पद्धतीबद्दल म्हणजे अनेक गोष्टी सांगितल्या जातात, पण एक गोष्ट त्यांच्या कामाप्रती असलेल्या समर्पणाची खरी कल्पना देते. कोणती? असं म्हणतात की ते पहाटे 3-4 वाजता उठायचे आणि त्यांचा नाश्ता म्हणजे काय, तर मोठमोठी पुस्तकं, अहवाल आणि संशोधन. खरंय. त्यांच्या जवळच्या लोकांनाही त्यांना झोपलेलं पाहण्याचं भाग्य क्वचितच मिळायचं असं म्हणतात. हो. हे त्यांच्या कामाच्या पद्धतीबद्दल, त्यांच्या शिस्तीबद्दल खूप काही सांगून जातं. बरोबर. आणि ही शिस्त म्हणजे ती आवश्यक होती, कारण त्यांच्या कामाची व्याप्ती इतकी अफाट होती. आपण जर साधारणपणे 1930 ते 1956 हा काळ पाहिला, तर लक्षात येतं की ते एकाच वेळी अनेक आघाड्यांवर लढत होते. अनेक आघाड्यांवर. हो. आणि प्रत्येक आघाडीवरती तितकेच प्रभावी होते. म्हणजे बघा, एकीकडे सामाजिक सुधारणा, शेतकरी, मजूर, दलित, महिला, सगळ्या वंचितांसाठी कायद्याचा आणि हक्कांचा लढा. मग दुसरीकडे जे सर्वात मोठं काम ते म्हणजे भारताची राज्यघटना आणि कायदेशीर चौकट उभी करणं. हे तर एका देशाचा पाया घालण्यासारखं काम होतं. अगदी. आणि तिसरा भाग होता संस्थांची उभारणी, शैक्षणिक संस्था. सिद्धार्थ कॉलेज, मिलिंद महाविद्यालय. हो. कारण त्यांच्यासाठी शिक्षण हे परिवर्तनाचं सर्वात मोठं शस्त्र होतं. आणि एक चौथा भाग आहे जो अनेकदा दुर्लक्षित राहतो. तो म्हणजे देशासाठीचं धोरणात्मक काम. भारताची जलनीती काय असावी, दामोदर व्हॅलीसारखे प्रकल्प, देशाची आर्थिक रचना, रिझर्व्ह बँकेची स्थापना, यामागेही त्यांचाच सखोल अभ्यास होता. आणि या सगळ्याच्या केंद्रस्थानी होता तो धम्म परिवर्तनाच्या दिशेने सुरू असलेला त्यांचा प्रचंड अभ्यास. बरोबर. थोडक्यात सांगायचं तर त्यांचं काम भारताच्या प्रत्येक पैलूला स्पर्श करत होतं. पण इथे एक प्रश्न येतो मनात की एवढ्या वेगवेगळ्या आणि गुंतागुंतीच्या विषयावर एकाच वेळी काम करताना गुणवत्तेशी तडजोड होण्याचा धोका नसतो का? खूप महत्वाचा प्रश्न आहे. त्यांनी हे सगळं कसं साधलं असेल? कारण हे प्रत्येक क्षेत्र म्हणजे स्वतःमध्ये एक आयुष्यभराच्या अभ्यासाचा विषय आहे. बरोबर. याचं उत्तर ना त्यांच्या कार्यपद्धतीत दडलं आहे. त्यांची पद्धत होती कोणत्याही विषयाच्या मुळाशी जाणे. ते वरवरचा अभ्यास कधीच करायचे नाहीत. डीप डाईव्ह. एक्झॅक्टली. दुसरं म्हणजे कामाची विभागणी. ते एकटेच लढत नव्हते. त्यांनी एक मोठी फळी तयार केली होती. आणि तिसरी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या सगळ्या कामांना जोडणारा एक समान धागा होता. तो म्हणजे समता, स्वातंत्र्य आणि बंधुत्वावर आधारित एक राष्ट्र निर्माण करणे. त्यामुळे त्यांचं प्रत्येक काम, मग ते जलनीतीवर असो किंवा महिलांच्या हक्कांवर, याच अंतिम ध्येयाशी जोडलेलं होतं. ही वैचारिक स्पष्टता त्यांना कधीच भरकटू देत नव्हती. आणि हीच कामाप्रती असलेली निष्ठा आणि वैचारिक स्पष्टता त्यांच्या शेवटच्या दिवसापर्यंत त्यांच्यासोबत होती. खरं तर 5 डिसेंबर 1956 रोजी तर या निष्ठेची एक प्रकारे कसोटीच लागली. हो. त्या दिवशी त्यांची प्रकृती खूपच खालावली होती. मधुमेह आणि इतर आजारांमुळे त्यांना प्रचंड थकवा जाणवत होता. डॉक्टरांनी तर त्यांना सक्तीच्या विश्रांतीचा सल्ला दिला होता. हो, संपूर्ण विश्रांतीचा. पण बाबासाहेबांचं उत्तर होतं, माझ्याकडे वेळ फार कमी आहे, माझं काम अजून बाकी आहे. आणि माझ्यासाठी यातला सर्वात आश्चर्यकारक भाग हाच आहे की असं कोणतं काम होतं जे त्यांना स्वतःच्या आरोग्यापेक्षाही महत्त्वाचं वाटत होतं. त्या दिवशी ते 2 अत्यंत महत्त्वाची कामं करत होते. त्यातलं पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं काम म्हणजे त्यांच्या आयुष्यातील सर्वश्रेष्ठ ग्रंथाला अंतिम स्वरूप देणे. द बुद्ध अँड हिज धम्म. अगदी बरोबर. आणि तो फक्त एक ग्रंथ नव्हता, तो भारतातल्या नव्या बौद्ध चळवळीचा तात्विक आणि वैचारिक आधारस्तंभ ठरणार होता. अच्छा.
म्हणजे ज्या लाखो लोकांनी त्यांच्यासोबत धम्मदीक्षा घेतली होती, त्यांच्या हातात एक मार्गदर्शक ग्रंथ देण्याची ती धडपड होती. तंतोतंत त्यांना बुद्धांचा विचार कर्मकांडातून आणि गुंतागुंतीच्या तत्वज्ञानातून बाहेर काढून सर्वसामान्यांपर्यंत पोचवायचा होता. सोप्या भाषेत. हो, त्यामुळे त्या दिवशी त्यांनी दिवसभर बसून बुद्धांच्या जीवनाचा सार, धम्माची मूलभूत तत्व, दुःख आणि त्यावरील मार्ग, संघाची रचना कशी असावी यावर शेवटचा हात फिरवला. म्हणजे प्रज्ञा, करुणा आणि समता या मूल्यांना आधुनिक संदर्भात कसं पाळायचं याची मांडणी. बरोबर. असं म्हणतात की त्या दिवशी त्यांनी प्रस्तावनेची शेवटची काही वाक्य स्वतःच्या हातांनी लिहिली. अविश्वसनीय आहे हे. म्हणजे शरीर साथ देत नसतानाही मनाने ते एका मोठ्या वैचारिक क्रांतीचा पाया घालत होते. त्याच दिवशी ते आणखी एक महत्वाचं काम करत होते, ते म्हणजे पत्रव्यवहार. हे दोन्ही एकत्र कसं काय? आणि इथेच बाबासाहेबांची दूरदृष्टी आणि त्यांचं नियोजन कौशल्य दिसून येतं. कसं? ही केवळ दोन वेगवेगळी कामं नव्हती. तो एकच प्लॅन होता. त्यांना पूर्णपणे माहीत होतं की क्रांती केवळ पुस्तकातून किंवा विचारातून होत नाही. ती संघटनेतून होते. या पत्रांमध्ये त्यांनी केवळ शुभेच्छा नव्हत्या दिल्या, तर एक स्पष्ट कृती कार्यक्रम दिला होता. याचा अर्थ असा घेऊ शकतो का की ते एकाच वेळी तात्विक पाया आणि तो विचार जमिनीवर राबवण्यासाठी लागणारी यंत्रणा, या दोन्ही गोष्टी एकाच दिवशी पूर्ण करत होते. तंतोतंत त्यांच्यासाठी विचार आणि कृती कधीच वेगळे नव्हते. ग्रंथ लिहून तात्विक पाया रचायचा आणि त्याचवेळी पत्रांमधून तो विचार जमिनीवर कसा आणायचा याची व्यवस्था लावायची. म्हणजे त्या पत्रांमधून त्यांनी भविष्यासाठी एक दिशा दिली होती. हो. उदाहरणार्थ, नव्या बौद्ध समाजाची संघटनात्मक रचना कशी असावी, समाजात महिलांची भूमिका काय असेल, त्यांना नेतृत्वात कसं आणता येईल, शिक्षणाला सर्वोच्च प्राधान्य का द्यायला हवं, आणि जातीभेदमुक्त भारतासाठी पुढील कार्यक्रम काय असावा. ही थिअरी आणि प्रॅक्टिस यांना जोडणारी साखळीच त्यांच्या यशाचं खरं गमक आहे. आणि गंमत म्हणजे एकाच दिवशी हे दोन्ही प्रवाह पूर्णत्वाला नेणं ही त्यांच्या दूरदृष्टीची आणि कार्यावरील पकडीची साक्षी आहे. याला जर आपण मोठ्या चित्रात पाहिलं तर असं दिसतं की बाबासाहेब फक्त विचार मांडून थांबत नव्हते. त्यांच्यासाठी एक विचार तेव्हाच यशस्वी होतो जेव्हा तो समाजात रुजतो आणि त्यातून एक संघटना उभी राहते. 5 डिसेंबरला त्यांनी हेच केलं. एका विचाराला आणि त्या विचारावर चालणाऱ्या समाजाला एकाच वेळी पूर्णत्व दिलं. त्या 5 डिसेंबरच्या रात्री उशिरापर्यंत लिखाण करून ते झोपायला गेले. आपल्या पत्नीला, माईसाहेबांना ते म्हणाले, मी खूप थकलोय, आता झोपायचंय. आणि 6 डिसेंबरच्या पहाटे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण पावले. इथे महापरिनिर्वाण हा शब्द खास करून वापरला जातो. सामान्यतः आपण निधन, मृत्यू असे शब्द वापरतो. पण इथे महापरिनिर्वाण का म्हटलं जातं? हो, हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे. बौद्ध धम्मात निर्वाण म्हणजे काय, तर तृष्णा, द्वेष आणि अज्ञान नाहीसं होऊन दुःखाच्या चक्रातून मुक्त होणे. एक परम शांतीची अवस्था. बरोबर. तथागत बुद्धांच्या देहत्यागाला महापरिनिर्वाण म्हटलं गेलं. त्यानंतर जेव्हा एखादी महान व्यक्ती आपलं संपूर्ण आयुष्य धम्मासाठी, लोकांच्या कल्याणासाठी अर्पण करते आणि शांतपणे देह ठेवते, तेव्हा त्या घटनेला आदराने महापरिनिर्वाण म्हटलं जातं. म्हणजे हा शब्द त्यांच्या कार्याला आणि त्यांनी स्वीकारलेल्या धम्माला दिलेला एक सर्वोच्च सन्मान आहे. हो, हे केवळ निधन नाही, तर एका महान ध्येयाची शांतीपूर्ण सांगता आहे. जीवनकार्याचं सार आहे हे. अगदी बरोबर. त्यांनी आपलं आयुष्य एका ध्येयासाठी समर्पित केलं आणि त्या ध्येयाची पूर्तता करत असतानाच त्यांनी देह ठेवला. म्हणून ही घटना केवळ एक शारीरिक अंत नसून एका महान कार्याची पूर्तता मानली जाते. आणि त्यानंतर जे घडलं याचा प्रत्यंतर दुसऱ्या दिवशी दिसलं. त्यांच्या निधनाची बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि संपूर्ण देश हादरला. 7 डिसेंबरला मुंबईत दादरच्या चैत्यभूमीवर जो जनसागर उसळला होता, त्याचं वर्णन शब्दात करणं अशक्य आहे. लाखो लोक. रस्ते माणसांनी भरून गेले होते. रेल्वेच्या दारांवर, टपावर लोक बसून आले होते. त्या गर्दीचं वैशिष्ट्य काय होतं? म्हणजे ती फक्त एक शोकाकुल गर्दी होती का? नाही, अजिबात नाही. तो फक्त जनसागर नव्हता, तो एका मूक संकल्पाचा सागर होता. मूक संकल्पाचा सागर. हो. तिथे जमलेल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दुःख होतंच, पण त्यापेक्षा जास्त एक जाणीव होती की आता हा लढा आपल्याला पुढे न्यायचा आहे. बरोबर. बाबासाहेबांनी पेटवलेली मशाल आता आपल्या हातात आहे. म्हणूनच त्या गर्दीत आक्रोश नव्हता, एक विलक्षण शांतता होती. आणि ती शांतता जबाबदारीची होती. अगदी, ती जबाबदारीची शांतता होती.
स्त्री पुरुष गरीब श्रीमंत सर्व जाती धर्माचे लोक तिथे होते आणि त्या शांततेतूनच एक नवा निर्धार जन्म घेत होता. या सगळ्या चर्चेतून एक गोष्ट अगदी स्पष्टपणे समोर येते. बाबासाहेबांसाठी काम म्हणजे नोकरी किंवा जबाबदारी नव्हती. तर ते त्यांच्या अस्तित्वाचा श्वास होतं. हो, शेवटच्या दिवशी सुद्धा ते ग्रंथ लिहित नव्हते, तर ते करोडो लोकांना स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी एक वैचारिक शस्त्र देत होते. अगदी. त्यांचा शेवटचा दिवस हा त्यांच्या संपूर्ण आयुष्याचा एक छोटा पण अत्यंत प्रभावी अध्याय होता. त्यात अथक परिश्रम होते, एका मोठ्या ध्येयासाठी समर्पण होतं आणि समाजाच्या भल्यासाठी वेळेविरुद्धची शर्यत होती. ते शेवटच्या श्वासापर्यंत लढले, केवळ शब्दांनी नाही तर कृतीने. मग या सगळ्या चर्चेचा अर्थ काय? 5 डिसेंबरचा दिवस हा फक्त बाबासाहेबांच्या आयुष्याचा शेवटचा दिवस नव्हता. नाही, तो दिवस होता भारतीय बौद्ध धर्माच्या आधुनिक आराखड्याच्या अंतिम तयारीचा, एका मोठ्या समाजकार्याला शेवटची दिशा देण्याचा आणि मनुष्याचं शरीर थकते पण ध्येय कधीच थकत नाही याचं एक जिवंत उदाहरण सादर करण्याचा. अगदी अचूक. तो दिवस त्यांच्या संपूर्ण आयुष्याचा कळस होता, एक प्रकारे सारांश होता. त्यांनी जे काही आयुष्यभर केलं त्याचं प्रतिबिंब त्या एका दिवसाच्या कामात दिसतं. ज्ञानाची निर्मिती आणि समाजाची बांधणी. हो, ज्ञानाची निर्मिती म्हणजे द बुद्धा अँड हिज धम्म आणि समाजाची बांधणी म्हणजे ती पत्र. हे दोन्ही प्रवाह त्या दिवशी एकत्र येऊन पूर्णत्वाला पोचले. त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत काम केलं. शरीराने साथ दिली नाही, तरी मनाने आणि विचाराने ते कधीच थकले नाहीत. हेच त्या दिवसाचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे. आणि हे आपल्याला फक्त माहिती देत नाही, तर एक महत्त्वाचा प्रश्न विचारण्यास प्रवृत्त करते. बरोबर. आणि तो प्रश्न फक्त बाबासाहेबांबद्दल नाही, तो आपल्या सर्वांबद्दल आहे. आपल्या सर्वांबद्दल. आणि तो प्रश्न असा आहे की ज्या व्यक्तीने आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत समाजासाठी आणि ज्ञानासाठी काम केलं, त्यांच्या विचारांचा आणि कार्याचा आपण आपल्या आयुष्यात किती आणि कसा उपयोग करतो आहोत. त्यांनी दिलेल्या विचारांची मशाल आपण तेवढ्याच निष्ठेने पुढे नेत आहोत का? हा विचार प्रत्येकाने स्वतःपुरता नक्की करावा.